पोट रोज सकाळी व्यवस्थित साफ होत नाही, जास्त वेळ बाथरूममध्ये बसून राहावं लागतं. आता याच्यामध्ये अनेक जण तुम्हाला फायबर्स वाढवा किंवा पालेभाज्या जास्त खा असं सांगतील, परंतु येणेसुद्धा जर काही फरक पडत नसेल तर मी तुम्हाला 5 नैसर्गिक आणि प्रभावी गोष्टी सांगतो. या सवयी उद्यापासूनच तुम्ही बदलून बघा. आणि याच्यातली शेवटची टिप तर सगळ्यात महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी हे घेण्याआधी किमान 2 ग्लास कोमट पाणी प्या. आता हे पाणी उभं राहून घेऊ नका, तर खाली बसून व्यवस्थित सावकाशपणे प्या. याच्यामुळे आतड्याच्या ज्या हालचाली आहेत त्यांना नैसर्गिक वेग मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये किमान 3 तासाचं अंतर ठेवा. जेवल्या जेवल्या जर झोपले तर याच्यामुळे आपली पचनक्रिया मंदावते आणि सकाळी पोट आपल्याला जड होतं. शक्य असलं तर जेवणानंतर 10 मिनटं वज्रासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मलासन किंवा पाय स्टूलवर ठेवणं. म्हणजे आपण जर समजा कमोड वापरत असू तर पायाखाली एक लहानसा स्टूल ठेवा की ज्यामुळं आपलं शरीर हे 35 डिग्री कोनामध्ये येतं आणि याला मलासन स्थिती असं म्हणतात. यामुळं नैसर्गिकरित्या पोट साफ व्हायला मदत होते. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर आपल्या पोटावर बेंबीच्या भोवती घड्याळाच्या काट्याप्रमाणे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे काय होतं तर आतड्यांची हालचाल व्यवस्थित होते. आणि सगळ्यात महत्त्वाची 5वी गोष्ट म्हणजे फायबर तर महत्त्वाचं आहेच, परंतु आतड्यांच्या आतली स्निग्धतासुद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे रात्री झोपताना 1 ग्लास कोमट दुधामध्ये थोडंसं 1 चमचाभर गाईचं तूप टाका. हे नैसर्गिकरित्या वंगण म्हणून काम करतं आणि सकाळी सकाळी पोट साफ व्हायला त्रास होत नाही. आता या 5 गोष्टी पुढचे सलग 7 दिवस करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवायला लागणार आहे. हा व्हिडिओ अशा लोकांबरोबर शेअर करा की ज्यांना याची गरज आहे. धन्यवाद.